सगळ्यांना नमस्कार आणि शुभ सकाळ. तर झालं बघा आमचं चाललंय हीच आपलं झाडून भांडी लेकरांना शाळेत घालवायचं. लेकरांना म्हणजे दादाच आपला, तर त्याला शाळेत घालवलं. तर बघू आज पण काय होतंय काय नाही. तसं पण आता काय नाही लय काम, तरी जाऊ तर करू तर किती टाइम होतोय किती नाही. म्हणजे कसं की अडचणी असते त्या गाड्यांच्या ती भेटत नाही त्याच्यामुळं लयच कसं तरी होतंय. तर कालची भांडी ती एवढी पडल्या ती निम्मी घासली ती, तर त्याचा आजोबा आला दादाचं, मग लावलं त्याला तिकडं. आणि त्यात अजून गणवेश तर मिळत नाही तर ना, झालंय ते 30 तारखेपर्यंत होतं वाटतं. तर 30 तारखेपर्यंतच झालं. मग आता त्या सरांना 300 रुपये पाठवलं. मग आता त्यांना म्हणलं तुमच्या माहितीनं आणा कुठं मिळतंय कसं नाही, आहे का नाही. मग आता आज किती 13 का 14 तारीख आहे का नाही. मग त्याला 15 ऑगस्टला पण लागतेल हे होतेल. आता आष्टीला गेल्यावर पुस्तकाचा मेळ लागला तर बरंच झालं, आणि नाही लागला तर विकत आणावं लागतेल. आणि तसे पण मिळत नाही ते. काल आका जीववर हिंडून आलं, म्हणजे त्याच्या हात्याला लावलं होतं. करमाळ्याला गेलते पण कुठं काय पुस्तक पण मिळे नाही ती, आणि गणवेश पण मिळे नाही. तर आता मग त्या सरांना माहिती आहे वाटतं. मग त्या सरांना फोन केल्यावर त्यांना मग तसं केलं, मागितला. त्यात आसन आला बूट लय म्हणजे आता आमचंच असं आहे सारखं हिथनं उचल तिथनं उचल तिथनं उचल हिथनं उचल. रात्री मग तिकडंच ठेवलं होतं त्याला. परत 8:30 वाजता फोन आला की न्यायला या म्हणून मला. मग त्याला तसं बी एक औषध आपल्याला चालू आहे ते झटक्यावरलं, मग त्याच्यामुळं आणलं त्याला. आता लावलं बघा. सकाळचं उठत पण नाही काहीच नाही लवकर, त्यामुळे लयच गोंधळ होतोय सगळा. आणि मी उठले तिथलं सगळं गवत ते काढलं, पाणी ते भरलं. दाखवते तुम्हाला. इथलं गवत ते सगळं काढलं असं. आणि एका ताईची तशी मला कमेंट पण आली की तुळस उचलून तिथं एखादं विटा लावून त्याला कटा कर. तर बघू ताई करीन मी. पण इथं आल्यापासून मला का नाही 2-4 दिवस पाहुणे होते. पाहुणे झाले का हे 2-3 दिवस गवत ते काढायला त्यालाच गेलं मला टाइम. त्याच्यामुळं लयच नुसतं काय सुधरणाच. तर कालच्या धरणं कामाचा आपल्याला फोन येतोय की या 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 बाया कमी आहेत त्या या. कारण का त्याला माहित आहे ना मी येते कामाला म्हणून. ते आपल्या ज्या पसार न्यायचं का नाही ते आपलं माऊस भाऊच लागतं या त्याला म्हणलं आजचे दिवस मला म्हणलं शाळेचं बघू दे, आणि उद्यापासून नाही येते म्हणलं कामाला. तर हे आमचा नवरा म्हणते ते की मी जातो कामाला, तू नको जाऊ पोरग आणि तीच बघ. मी म्हणलं घरी बसून मला काय करमणार नाही, आणि मी कामाला गेली तर तेवढंच आपलं काही कमी पडत नाही ना काय नाही, आहे का नाही. त्याच्यामुळं म्हणलं मी जाते कामाला. आता शहरातलं वेगळं आलं, खेड्यातलं वेगळं आलं, आहे का. तिथं किती 8 वाजता जायचं सकाळी, एवढंच उठायचा त्रास मला थोडासा होईल. आणि 7:30 वाजता इथनं घरनंच हलावं लागतंय. मग 8 ते 2 आपलं काम आहे ते, आणि दुपारनं पण आपलं निवांत. बघू आता 350 रुपये हजरी आहे वाटतं. मग रात्री विचारायला गेलते मी कामाचं बी कसं आहे, काय खुरपायचं काय नाही काय चालू आहे. तर डोक्या इतका ऊस आहे वाटतं. मी काल नाही का इथनं आलेले बघा हे समोरचा ऊस, तर तेवढा ऊस आहे. तसल्या ऊसात काम आहे ते. आणि आता सकाळ सकाळ काय मी कालचा एक व्हिडिओ टाकला, ज्यावेळेस मी परवा दिवशी व्हिडिओ मटणाचा गेलता. तर त्याच्यावर पण मला बरेच जणांचं असे म्हणले होते की काय व्हिडिओ टाकते, श्रावण महिना लागलाय आणि शी बाबा आमक फलानं लय असं आले मला. तरी नुसतं व्हिडिओ बघण्याला सुद्धा वाटा लागतो का सांगा बरं तुम्हाला.
आता श्रावण महिन्यात नुसतं असे किती किती जण खात असतील हे का नाही. तसं बी आम्ही महिनाभर पाळतोयच. आता परवडीचं मटण मी आता टाकून दिलं. म्हणलं काल कोणी खाल्लं खाईल नाही खाईल म्हणून. आणि तसं पण मला व्हिडिओ टाकायला जमला नाही त्या दिवशी. संध्याकाळचं 8-9 वाजले स्वयंपाकालाच. मग पाहुण्यांचा ती राडा त्याच्यामुळं मग पुढचं मला दाखवायला पण काय जमलं नाही आणि काहीच नाही. आणि मग संध्याकाळचं टाकल्यावर कसं आहे का ना त्या दिवशीचा परवा दिवशीचा. त्याच्यामुळं मग आता काल पाहुणे गेलते मग त्यांना केली लापशी भजी थोडंसं चपात्या रात्ताने केलती वांग्याची भाजी ते. परत तिकडं गेलो जीवरला त्यांना घालवायला. त्यांना परत ती इंद्रायणी काय गाडी म्हणते त्याला ती आली रात्री 6 वाजेपर्यंत 6 वाजता. मग तिथनं आम्ही आलो 6 वाजता रात्ताईन मी. परत घेतलं त्यांना साड्या ते रात्ताईनच घेतले मी काय घेतले नाही. आणि मला पण घेतली त्यानं रात्ताईनच म्हणजे असे चौघीला सारख्याच घेतले ते. तर दाखवेन ती पण साडी तुम्हाला. मी म्हणलं होतं माझं काय नाही म्हणलं मला नको मी माझ्याकडे जावं पैसे येतील का तेव्हा मी घेईन म्हणलं. तर हे म्हणले नग नग आता आम्हा तिघीला घेतले तर तो काय केलंय. मग ताई मोठ्याचं ताय मला म्हणल्या तू नको पदरचं घेऊ आम्ही अर्धा अर्ध पैसे टाकून आम्ही घेतो. तर ती पण साडी तुम्हाला दाखवते. पण आता कुठं रत्ताईनं ठेवली कुठं नाही तरी बघू दाखवते तुम्हाला. रत्ताची इकडं चालली कुठं कालच्या गोंधळात कुठं ठेवली आणि कुठं नाही तेच काहीच कळ नाही मला. चौघीला 4 साड्या घेतल्या ते. पण ही रत्ताची साडी आहे माझी साडीच कुठं आहे नष्टा रत्तायला. हा तुझ्या पिशवीत ठेवली की ना साडी माझ्या पिशवीत माझी साडी टाकली. हे असं गोंधळ गोंधळायचं. आणि म्हणलं आपण जाऊ ह्याला झंपरती शिवायला. कुठं गेलं काय की जीवनमध्ये टाकलेलं परवडलं. हाय का नाही. तर सांगा कशी आहे साडी. बघू आता माझी हुडकावं लागेल ते पण माझ्या आता लक्षात आली आहे. आणि ब्लाऊज पीस असा आहे. मला म्हणलं पंचमीला होईल आपल्याला. आता त्या दोघी ननंद भाऊ जाई तिकडं जर पुण्यात असल्यामुळे ते तिकडंच घालतेल्या आणि आम्ही इकडं घालू हाय का नाही काय. मोठ्या ताईला राखाडी घेतली ह्यांना हिरवी घेतली आणि मला कशी घेतली मला आकाशी कलर आणि ननंदबाईला कसली तपकेरी त्यांना. तर काल त्यांनी ते घालून त्यांना लावलं हा तसं घेतली मला. पण माझी साडीचा मेळ कुठं बघितलं नाही काय नाही डायरेक्ट घेतलं ठेवल्या तसंच. एक कलर घेतलाय असा. मी म्हणलं ताई माझा असा कलर आणि ती मला कशी दिसेल साडी. तर बघू आपण जम्पर ती शेव आहे का नाही आणि कशी दिसते कशी नाही बघू. हे असं घेतलं ते. तर सांगा मला इथं कोणी कॅमेरा धरायला नाही तर मी दाखवले असते. ऐका आता याची घडी काढल्यावर ही होत नाही याला. आता रत्तायला पण मला घ्यायच्या आहेत त्या साड्या. रत्तायला घ्यायची आता मला यांनी दोघींनी घेतली म्हणल्यावर मी तर अजून कोणाला साडी बिडी काय सुद्धा घेतली नाही काय नाही. तर बघू घेईन साडी एखादी ताईला. पण म्हणलं जरा मला थोडंसं 4 पैसे येऊ द्या माझ्याकडं मग मी चांगलीच काढणार आहे म्हणलं. तसं मी गेल्या जत्राला त्यांना घ्यायला लागले होते साडी. तर मला म्हणल्या मला नका साडी बिडी काय मला एक फोटो दे. तर फोटो दे पण म्हणल्या आणि तेव्हा काहीतरी असं अडचण आली म्हणजे हा तीच आजारी पडलं त्यांची बीपी ती वाढली त्याच्यामुळं ती राहिली साडी त्यांची. शेवटी मला त्यांनी घेतली. बघू मी आता त्यांना घेणार म्हणजे घेणार. दिवाळीला तरी घेणार नाही तर कशाला तरी आहे ना. चला आता बाय.